मंथन प्रज्ञाशोध सामान्यान परीक्षा इयत्ता 4 विषय गणित विषयातील व्यवसाय क्रमांक 3 आज आपण अभ्यासणार आहोत। माझ्या सुनील बुळे या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझे चॅनल सबस्क्राईब करा। चला पाहूया व्यवसाय क्रमांक 3। प्रश्न पहिला, खालील प्रश्नात दिलेल्या शब्दातील संख्या अंकात कशी लिहाल त्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा। प्रश्न पहिला बघा, 40,225 40,225 मग आता कसं लिहिता येईल? आता 40,000 कुठे आहेत? 40,000 हजार म्हणलंय की 4 आणि 5 अंक येतात। आता 40,000 म्हणजे 2 अंकी संख्या आहे, म्हणजे 5 अंकी संख्या येते, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे लगेच। तर इथं पर्याय 2 आहे, पर्याय 3 आहे, पर्याय 4 आहे 40,000। पण पुढे काय म्हणते 40,000च्या नंतर 200। आता पर्याय 2 मध्ये 200 आहे, 3 मध्ये 200 नाही, 4 मध्ये 200 आहे, म्हणजे 3 नंबरचा पर्याय कमी झाला। 2 आणि 4 मध्ये आता पाहूया। पुढे आहे 25, 225 आणि इथं फक्त 5 आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे। पुढे बघा 90,038 90,038 आता 90,000 म्हणलंय म्हणजे किती अंकी संख्या येणार आहे? तर 5 अंकी संख्या येणार आहे। मग 90,000 कुठे आहेत? 93,000 90,000 90,000 9,000, म्हणजे 2 आणि 3 नंबर पर्यायापैकी एक पर्याय उत्तर आपला असणार आहे। पुढे पाहूया। आता 90,000च्या नंतर इथं शतक काही सांगितलंय का? तर सांगितलं नाही म्हणजे 0 आलं पाहिजे। इथं 3 आहेत, इथं 0 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर। प्रश्न तिसरा, 45,000 45,000 आता 45,000 आपण 45,000 म्हणतो, परंतु लिहित असताना पावणे म्हणलं की मागची संख्या घ्यायची असते। म्हणजेच कशी? तर 45च्या अगोदर कोण आहे? तर 44,000 पावणे 45,000 पाहिजेत आपल्याला। आणि पावणे म्हणलं की किती घ्यायला सांगितलं होतं मगाशी? की 750। बघा, पाऊण म्हणलं की 750 या पद्धतीनं 44,000 मागची संख्या घ्यायची आणि 750 लिहायचं। हे झालं याचं उत्तर, पर्याय 3चं उत्तर 44,750 कुठे आहे? तर पर्याय 1 मध्येच आहे, म्हणून पर्याय 1। चौथा प्रश्न, 89,019 89,000 म्हणजे 5 अंकी संख्या आहे, लक्षात आलं पाहिजे आपल्याला। एक ही 5 अंकी आहे, ही 5 अंकी आहे, ही 5 अंकी आहे, ही 4 अंकी आहे, म्हणजे हा पर्याय कटला, कमी झाला तो। आता 89,000 कुठे आहेत? 89,000 79,000 89,000 98,000, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येणार। पुढचा प्रश्न 5वा, 25,000 आता 25 म्हटलं की काय येतंय? 25 म्हटलं की आपल्याला लक्षात आलं पाहिजे की पाव मग किती येणार आहे? 250। मग आता 25,000 25,000 म्हणजेच काय? 25,250 उत्तर येणार आहे। कुठे आहे मग? हे बघा, पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, ते पर्याय क्रमांक 3 मध्ये या ठिकाणी। 6वा प्रश्न, 95,095 आता 95,000 म्हणलं की 5 अंकी संख्या आली, शतक काय शे म्हणलंय का? नाही, म्हणजे शेचा 0 येणार आहे आणि 95 शेवटी। आता 95,000 कुठे आहेत? इथं 95,000 आहेत, इथं 95 आहेत, पण पुढे 5 अंकी संख्या नाही, म्हणजे हे कमी झालं। ही 95,000 इथं आहेत, इथंही 95,000 आहेत, ठीक आहे। 1 नंबर 3 नंबर आणि 4 नंबर पर्याय आहे। आता त्यामध्ये सुद्धा पुढे शे म्हणलेलं नाही, म्हणजे 0 येणार आहे, तिसरा अंक इथं आहे, इथंही आहे, इथं नाही, म्हणजे हा पर्याय कमी झाला। आता राहिला 1 आणि 3 आणि पुढे आहे 95, इथं 09 आहे, इथं 95 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर। 7वा प्रश्न, 61,071 61,071 आता या ठिकाणी सुद्धा 61,000 म्हणजे किती अंकी? तर 5 अंकी। आता 61,000 कुठे आहे? इथे 61,000 आहेत, इथे 71 61,000 म्हणजे हा पर्याय क्रमांक 2 कमी झाला, आपल्याला जास्त विचार करायची गरज नाही याच्याविषयी।
पुढे आहे 61,000. शे काही म्हणले का? तर काहीच म्हणलं नाही, म्हणजे शून्य. इथं शून्य पाहिजे होता, इथं नाही आला. इथं शून्य आहे, म्हणजे 1 आणि 4 मध्ये आता बघूया. 71. आता इथं शून्य आहे, पुढे 71 नाही पण, आणि इथं 071 म्हणजे 61,071 ही संख्या या ठिकाणी 4 नंबर पर्यायात आहे. पुढचा प्रश्न 8वा. 8058 ही संख्या अंकात कशी लिहाल? 8058 ही संख्या आहे 8048 म्हणजे पर्याय नाही. 8058 म्हणजे हा पर्याय येतोय 2 नंबरचा. 9वा प्रश्न 88,888. 88,888 म्हणजे ही 5 अंकी संख्या आहे. 88,000 म्हणले म्हणजे आता 88,000 कुठे आहे? इथं 80,000 आहे, म्हणजे हा पर्याय कमी झाला. 88,000 इथं आहे, इथं आहे, इथं आहे, तिन्ही ठिकाणी आहे. पुढे काय म्हणते? 800. 88,800 इथं आहेत, 88,800 इथं आहेत, पण इथं नाहीत, म्हणजे हा पर्याय कमी झाला. 2 आणि 3 मध्ये पाहूया. आणि शेवटी आहे 88. इथं आहे 80 आणि इथं आहे 88, म्हणजे पर्याय क्रमांक 3. 10वा प्रश्न 50,500. साडे म्हणलं की अर्धा. अर्धा म्हणजे किती येणार मग हजाराचा? तर 500. हे लक्षात आलं पाहिजे आपल्या. आणि 50,000. 50,500 कुठे आहे मग? तर बघा पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीनं हाही व्यवसाय क्रमांक 3 संपलेला आहे.